लोचने रूप पाहता
चारी साधियल्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदैव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला विठाला मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी नमिला गणपती मागुली सारिजा आता गुरुराया दंडवत जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमाऊली माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंग प्रथम दिवसाच्या सेवेसाठी उपस्थित केलेला आहे विठाला पवित्र पावनभूमी ज्ञानोबरायांच्या कालखंडामध्ये आणि अत्यंत कवी वाङ्मय निर्माण करणारे बहिरा जातवेद बहिरा पिसा असे जे काही संत होऊन गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बहिरा जातवेद या संस्थान या ठिकाणी आजच प्रारंभित होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यातील आजची ही प्रथम दिवसाची सेवा संयोजक आपले आदरणीय विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या आज्ञेवरून आपले भाऊसाहेब पाटील यांनी मला आणि निमंत्रण दिलं मी बेलपांडेच्या कार्यक्रमाला आलो होतो कार्यक्रमाला गुणीजन मंडळी उपस्थित आहेत सर्व आमचे गुरुबंधू विजय महाराज व्यासपीठ चालक असणारे गायनाचार्य जाधव महाराज गायनाचार्य तोडमल महाराज मृदंगमणी परमेश्वर महाराज बाबांच्या सेवेत असणारे आदरणीय तात्या हार्मोनियम वादक आमचे महाराज आमचे सर्व टाळकरी सहकारी मंडळी सर्वांच्या समवेत आपल्या सर्वांना ज्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे असे आदरणीय पूज्य नारायणगिरी बाबा किसनगिरी बाबा त्याचप्रमाणे भास्करगिरी महाराज प्रकाशगिरी महाराज सर्व संत महंतांचं आपल्याला आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे तेव्हा या थोर संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आणि आजच्या दिवशी आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामपर आणि सुरुवात असावी या नियमाप्रमाणे आरंभी आवडी आदरे आले नाव तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा अशा अंगाने थोडं नामसाधनेच्या अंगाने थोडंफार अभंगाच्या माध्यमातून आणि आपल्या वेळेमध्ये आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न विठाला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला त्यातली प्रथम क्रमांकाचा अभंग हा अभंग सर्वांच्या परिचयाचा असं म्हणण्यापेक्षा पाठांतरातला अभंग आहे जसं भूदेव म्हणजे ब्राह्मण म्हटलं की अहर संध्या उपासित ब्राह्मण म्हटलं की त्याला संध्या आली पाहिजे आणि वारकरी म्हटलं तर त्याला हरिपट यायला पाहिजे विठाला विठाला विठाला
आपल्या नित्य नियमातील अभंग प्रसंग माऊली ज्ञानोबरायांनी जी ग्रंथ निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, काही अभंग आणि हरिपाठ असं ज्ञानोबरायांचं वाङ्मय आहे. त्यातले त्यात आपल्या नेवासा तालुक्यातलं मर्यादित म्हणता येणार नाही, पण आपलं भाग्य निश्चितच आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा सर्व मानव मात्राला उद्धारासाठी आणि मौल्य महाविष्णू ज्ञानोबरायांनी खूप आणि ग्रंथ निर्माण केला सर्वांगाने. त्याचं काही वर्णन आपल्या वाणीने होण्यासारखं नाही. आणि मोठ्या भाग्याने तो ग्रंथ आपल्या नेवाशाला निर्माण झाला आणि नेवाशाला त्रिभुवनैक पवित्र अशी काय मिळाली, आपल्याला पदवी प्राप्त झाली. म्हणून महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात बर का तात्या, पण नेवासा तालुक्यामध्ये आमच्या गावचं पारायणच म्हणतात. हे नेवासा तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. माझ्या नेहमी लक्षात आलं, मी 7-7 दिवस या तालुक्यात जोग महाराज संस्थेत आळंदीला असताना 7-7 दिवस आम्ही राहिलो, तर लोक म्हणत आमच्या गावचं पारायण जवळ आलं, आमच्या गावातली पारायणाची पंगत तुम्ही घ्या. हे या भूमीच्या संस्कारातून आलेलं आले काय लक्षात, हे आपल्याला लाभलेलं, भाग्याने लाभलेलं आणि परंपरागत अशा प्रकारची ही देणगी आपल्याला मिळालेली आहे. असा ग्रंथ अनेक भाषेमध्ये त्याचं भाषांतर, ट्रान्सलेशन झालं. आम्ही आळंदीला असं पाहिलंय की परदेशातले लोक आजान वृक्षाखाली इंग्रजी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणि भाषांतरित केलेली ज्ञानेश्वरी तिचं पारायण आजान वृक्षाखाली करतात आणि त्यातून त्यांना काही संशोधन करण्यासाठी आणि काही ज्ञानोबराय त्यांना काय दान देतात त्यांची त्यांना माहिती. असा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. मारुती बाबांचा असा वाक्य आहे महाराज, जरी ज्ञानोबराय समाधीतून पुन्हा आले पुन्हा ग्रंथ लिहू लागले तरी अशी ज्ञानेश्वरी पुन्हा ज्ञानोबरायकडनं सुद्धा निर्माण होणार नाही, असं आमचे कुरेकर बाबांचे शब्द आहेत माझ्याकडे. काही गोष्टी त्या त्या व्यक्तीच्या, माणसाच्या, सत्पुरुषाच्या, साधूच्या जीवनामध्ये एकदाच घडत असतात, पुन्हा पुन्हा घडत. तरी पण अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, अभंग लिहिले असतील, तरी ज्ञानोबरायला हरिपाठ लिहिल्याशिवाय वाङ्मय पूर्ण झाल्याचा आनंद आणि अनुभव प्राप्त झाला नाही. संत वाङ्मय हे कोणत्याही कालामध्ये कालबाह्य होत नाही. त्याचं हे कारण आहे की ग्रंथ निर्मिती करताना या ग्रंथाचा अधिकारी कोण याचा विचार संत प्रकर्षाने करतात. समाजामध्ये अनेकविध प्रकारची योग्यता, अधिकार, पात्रता असणारी माणसं पिंडे पिंडे मतीर भिन्ना. म्हणून प्रत्येकाच्या आवडीचं, प्रत्येकाच्या बुद्धीला झेपेल असं काहीतरी द्यावं आणि मग ते त्रिकाला बाधित असतात. आणि म्हणून अधिकाराचा, पात्रतेचा, योग्यतेचा विचार संतांनी केला. म्हणून संत वाङ्मयाचं महत्व हे कालातीत आहे आणि कितीही काळ बदलला तरी ते महत्व वाढतच जाणार आहे. हे निश्चित आहे, याच्यामध्ये काही अन्यथा असण्याचं कारण नसायचं. बाकी कालबाह्य झालेल्या वस्तूची मला काही यादी सांगायची नाही. पहिले संपर्काची साधनं कोणती होती वा, प्रवासाची साधनं कोणती होती, शेतीला पाणी द्यायची साधनं कोणती होती, काय हे सगळं काय कालबाह्य झालेलं मला त्याची यादी आणि घ्यायची नाहीये. म्हणून अधिकाराचा विचार करून साधू संतांनी, ज्ञानोबरायांनी वाङ्मय निर्मिती केली. अधिकार तैसा धाविला अधिकार अधिकार
उपदेश योग्यतेप्रमाणे पात्रतेप्रमाणे सांगावं. ज्ञानोपराय न बुद्धिभेदम जने ज्ञानाम कर्मसंगीनाम या श्लोकावर लिहित असताना एक दृष्टांत देतात आणि कोणाला साधन काय सांगावं याचा विचार सांगतात. जे साजास सन्निसेवी ते पक्वाने मनोनी बालकाने दावे भरदरा तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रति निष्कर्मता प्रगटावी न खेळता अधिकरोनी विठाला दृष्टांत देतात की वर्षा दीड वर्षाचा तान्हा मुलगा माता माऊलीचा आहे. पण त्या माता माऊलीने काही चरित्र कथा ऐकली की छत्रपती शिवरायांसारखा व्हावा मुलगा, रामदास स्वामींच्या सारखा व्हावा, भीष्माचार्यांच्या सारखा व्हावा, बजरंगबली भक्त शिरोमणी यशाची देवता हनुमंतरायांच्या सारखा आणि बलवान आपला मुलगा असावा. म्हणून वर्षा दीड वर्षाच्या त्या लेकराला आईनं खारी खोबरं बदाम गावरान तूप असा खुराक चालू केला. मग ते लेकरू जगेल का वाचेल पीटी मास्तर तुम्हाला कसं खरं सांगू जगेल का वाचेल लेकरू ते जगणारही नाही आणि वाचणार नाही. कशामुळं हे खारी खोबरं बदाम हे गावरान तूप वगैरे आहार चांगला नाही का? आहार चांगला आपण वाट पाहतो त्या आहाराचा. आहाराचा प्रश्न नाहीये पण ज्या लेकराला तो आहार द्यायचा ज्ञानोबा म्हणतात ते सायसे स्तन्यशील. आणि म्हणून जसं योग्यता असल्याशिवाय कोणत्याही साधनाची सिद्धी होत नाही. अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय. आणि म्हणून पात्रतेचा विचार अत्यंत महत्वाचा. साधन एक जरी असलं तरी पात्रतेनुसार त्याचा अर्थ वेगवेगळा होतो. उपनिषदामध्ये एक छान दृष्टांत आले. देव दानव आणि मानवाचे प्रतिनिधी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी विनंती केली, देवा आम्हाला काही नवीन साधन सांगा उद्धाराचं. नवीन थोडक्यात असावं. ब्रह्मदेवाने सांगितलं एकच अक्षर द नावाचं एक अक्षर सांगितलं. यांनीच विनंती केली थोडक्यात सांगा, प्रभावी साधन असावं आणि नवीन असावं. पण अक्षर आणि उपदेश सांगितल्यावर पुन्हा सर्वांना ब्रह्मदेवाला विनंती करावी लागली की द म्हणजे काय. ब्रह्मदेवाने त्याचा विस्तार केलाय बघा. देवाच्या दृष्टीने दचा अर्थ दमन असा आहे. दमन म्हणजे नकाशामध्ये दीव दमन असतं ते दमन नाही. दमन या शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय निग्रह. की देवा हा विषय नहा. तुम्ही जरा भोगी प्रवृत्तीला जरा आवर घाला, इंद्रियावर व्यसनावर नियंत्रण ठेवा, सत्ता लुलुपता जरा कमी करा म्हणजे देव लोकाला सुख मिळेल. अशी देवाच्या दृष्टीने दची जी काही आणि विस्ताराचा जो भाग झाला तो दमन असा झाला. दैत्य जे होते, राक्षस होते, असुर होते, त्यांच्या दृष्टीने दचा अर्थ दया असा ब्रह्मदेवाने सांगितला. त्याचं कारण असुरा हा क्रूरा, लोकांना त्रास देणार, हे तुम्ही जरा थांबवा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. परिशेष न्यायाने राहिला मानव माणसाला दचा अर्थ दान असं सांगितलं. त्याचे कारण माणसाचा स्वभाव चांगल्या कार्यामध्ये दानाच्या बाबतीमध्ये जरा कंजूसपणा करण्याचा स्वभाव आहे. म्हणून ब्रह्मदेवाने मुद्दाम होऊन आणि जरा माणसाला सूचना केली. काही माणसं असे त्यांना स्वतः मिळवलेला पैसा स्वतःसाठीच खर्च करावा वाटत, स्वतःसाठी. त्यांच्या वाट्याला एखादी नोट गेली का त्या नोटाला जन्म ठेपच समजायचे. आता नोट ठेवायचे थोडा अवघडच आहे. नोट ठेवून पश्चाताप होण्याची वेळ आहे म्हणून त्या लोकांना अवघडच आहे. आता पण असा स्वभाव काहीचा असतो. एक माणूस स्वतःसाठी धोत्र विकत घ्यायचा. धोत्र थोडी जुनी झाली तर काय करतो माणूस, तो असा विचित्र माणूस होता. धोत्र जर जुनी झाली तर लहान लहान मुलाला त्या धोत्राच्या अंडरपॅन्ट शिवून घ्यायचा तो माणूस. आता पोरांना खेळण्याच्या छंदामध्ये चांगल्या जाड कापडाचे नाही अंडरपॅन्ट टिकवू होत तर याच्या जुन्या धोत्राच्या अंडरपॅन्ट काय टिकणार आहे.
आज 4-8 दिवस गेले का मग त्याने ते जरा कंदिलाची कास स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करायचा. पुढं चूल पेटवायची, सकाळी पाणी तापवायचं तर मग ते रॉकेल टाकून चूल पेटवायची. ते काड्याकुड्याच्या खाली ते धोत्राचे अंडरपॅन्ट शिवलेले काळी झालेली कंदिलाची कास स्वच्छ केलेले फडके ठेवायचे. तर चूल पेटवायसाठी त्या आणि धोत्राचा उपयोग व्हायचा. उपयोग किती झाले तुम्ही मोजमाप करताय ना? 4. मग आता ते वापर झाला त्याचा, ते फडके काळे झाले, ते जळाले, तरी याला वाटला अजून काही पैसा वसूल झाला नाही. त्याने आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, बघ हे भांडे घासायला काही ते साबण पावडर आणण्यापेक्षा धोत्राचे काळे झालेले हे जे राख आहे ना, याने आपले भांडे घासायचा म्हणजे 5वा उपयोग भांडे घासण्यासाठी. पुन्हा 6वा उपयोग असा झाला की भांडे धुतल्यानंतर ते पाणी पटांगणात कुठंतरी फेकून देण्यापेक्षा धर्मपत्नीला सांगितलं, हे धोत्राचं राख मिश्रित प्राणी भांडी घासलेलं आहे ना, ते आपल्या दारातल्या गुलाबाच्या झाडाला जर घातलं तर पाण्याबरोबर त्या गुलाबाच्या झाडाला खत मिळेल. आणि त्या गुलाबाच्या झाडाला फुलं आली, नगरला नेऊन पुन्हा विकली का त्याचे धोतर, त्याच्या अंडरपॅन्ट, कंदिलाची कास, असं आयुष्यभराचं म्हणतो मी, 1 दिवसाचं नाही. तेव्हा माणसाची प्रवृत्ती जाणून ब्रह्मदेवाने दचा अर्थ माणसाला दान असं सांगितलं. आणि मला असं वाटतं आजच्या दिवशी काही दानाचा अर्थ पुन्हा काही वेगळा सांगायचा. आजच्या दिवशी पुन्हा काही आता दान दुसरं सांगायचं नाही. आजचा खरा दिवस दानाचा, पण खरोखर कोणी कोणी दान केलं हा प्रश्नच आहे. विठ्ठल विठ्ठल सिद्धांताकडे आपल्याला यायचंय. त्याच्यासाठी मी आपल्या समोर हा दृष्टांत ठेवला होता. त्याचं तात्पर्य असं आहे, जर हे एक अक्षर ब्रह्मदेवाने जरी सांगितलं आणि जरी सर्वांना त्या योगाने सुख मिळत असलं, तरी जसा अर्थ देवाच्या दृष्टीने वेगळा झाला, दानवाच्या दृष्टीने वेगळा झाला, मानवाच्या दृष्टीने वेगळा झाला. त्याचं कारण जर काय असेल तर देवाचा अधिकार वेगळा, दानवाचा अधिकार वेगळा आणि मानवाचा अधिकार वेगळा. म्हणून ही अधिकाराची बैठक खूप महत्वाची. ठिकठिकाणी साधू संतांनी आपल्याला याच्याविषयी खूप असं जागृत केलं. अंधा पुढे दीप, अंधा पुढे दीप, अंधा पुढे अंधा पुढे दीप कराशी चिंद पाहिलं की 4ही प्रकारचा मोक्ष प्राप्त होतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्य. असा लाभ देवाच्या दारात क्षणभर उभा राहिल्यानंतर प्राप्त होतो. म्हणजे त्याला शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. म्हणजे दुःख कायमचं जाणं आणि अविनाशी सुखाची प्राप्ती होणं, असा मोक्ष फक्त क्षणभर देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर प्राप्त होतो. लोक म्हटले बर का चुकता,
देवाच्या दारात म्हणजे हनुमंतरायाच्या मंदिरासमोरच आमचं घर आहे. आमचा अर्ध आयुष्य सुखाची अजून मोक्षाची भेट झाली. ज्ञानोबा तर म्हणतात देवाची आणि आमचं किती वेळ गेला, काही वर्षानुवर्ष गेली. मग देवाचं द्वार कोणतं हे समजून घ्यावं लागेल का नाही? हे समजून घ्यावं लागेल. तर देवाचं द्वार या शब्दाचा अर्थ दारातून जावं. पहिली गोष्ट घरात निघावे, दाराची सोयी, भिंती सगळे डोळी पडू नये. ही खिडकीतून इकडून तिकडून येणाऱ्याला, मागच्या दरवाजातून येणाऱ्याला पाहुणा म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतात? त्याला चोर म्हणतात. मुख्य दरवाजातून जर तुम्हाला भगवंताकडे जायचं असेल, हे बोलतोय मी, आपल्या घरात सुद्धा मुख्य दरवाजातून जायचंय आपल्याला, तर ते सेवा हा दार बनला. सेवा रूपी दरवाजातनं भगवंताच्या मोक्ष रूपी घराकडे वाटचाल करावी. म्हटलं मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. म्हटलं सेवा त्या आवडी उच्चारावे नाम. या युगामध्ये तरी भगवंताचं आणि आवडीने घेतलेलं नाम हेच भगवंताच्या द्वारामध्ये उभं राहणे, देवाची द्वारी उभं राहणे. आता उभंच काय राहिलं पाहिजे तर श्रद्धावान लगते ज्ञानम तत्परच येतेंद्रिया. तत्पर पाहिजे, साधना रूढ पाहिजे त्याला म्हणतात. आणि क्षणभर या शब्दाचा अर्थ आयुष्यभर. भर का म्हणजे क्षणभर या शब्दाचा अर्थ आयुष्यभर असतो का? आता पुढच्या क्षणाचा भरवसा नाही म्हटल्यावर प्रत्येक क्षण याच्यातच घालवा लागेल ना. आलं लक्षात? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माझ्या काही न कळे मग गळा पडेल पुढे हुशार थोडा हे थोडा संगीतामध्ये शास्त्रीय संगीत अवघड असतं आणि शास्त्रीय संगीतापेक्षा उपशास्त्रीय संगीत थोडं अवघड असतं. त्याला डुमरी पद्धतीचं म्हणतात बरं का. तेव्हा क्षणाचा भरवसा नाही म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजेच देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहणं. आणि हा सगळा आग्रह ज्ञानोबरायांनी आपल्याला केला हरिपाठामध्ये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे
अभंग झाला की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभंग झाल्यावर हरिमुखे म्हणा एकदा का 2 वेळेला? आपला हरिपाठ म्हणून पूर्ण करायचा का त्याच्यावर विचार करायचा? आपला म्हणून लवकर पूर्ण करायचा आणि उरकायचा. कोण विचार करताय हरिमुखे म्हणा 2 वेळा कशामुळं? काही शब्दाची कमतरता ज्ञानोबा भाविक हो. दुरुक्ती ही आकारण होत असेल तर दुरुक्ती नावाचा दोष सांगितलेला आहे. पण दुरुक्ती काही कारणास्तव आली तर त्याला अलंकारासारखं महत्व. ऐका, आग्रहार्थे दुरुक्ती, निश्चयार्थे दुरुक्ती. आगमन आपण आवाहन करतो. आवाहन करत असताना एक मंत्र आपण कितीतरी वेळा म्हणतो की नाही महाराज? ते आवाहनार्थी दुरुक्ती. पुन्हा 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 ते यज्ञ करताना ती देवता संतोष पावली पाहिजे. म्हणून जर आवाहन करायचं असेल तर शब्द येईवो 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 लागेला कृपाळे किती वेळा? एक शब्द अनेक वेळा येऊ शकतो, अनेक वेळा. आग्रह म्हटलं, निश्चय करायचा म्हटलं की एक शब्द अनेक वेळा येतो. हे बघा, आग्रह सिद्ध व्हायचं म्हणजे एकदा शब्द वापरून चालत नाही. चहा घेता का? आग्रह म्हणता येईल का? मुंबईला कीर्तनाला गेलं एक माणूस, मला म्हटलं महाराज पुढच्या वर्षी तुम्ही माझ्याकडे जेवायला या. म्हणलं या वर्षी आता चालू आहे, वर्षभर उपाशी राहू का तुझ्या जेवणाचा? पुढच्या वर्षी. याला काय आग्रह म्हणता येत? ओझरता शब्द आपला काहीतरी चहा घेता का असं म्हणायचं, पुन्हा तक्रार करू नये. चहा घ्या म्हटले नाही अशी तक्रार त्याने करू नये म्हणून वापरला जाणारा शब्द हा आग्रहासाठी असू शकत. ज्ञानोबाला अखिल मानव मात्राला 4 प्रकारचा मोक्ष सुख द्यायचंय आणि म्हणून ज्ञानोबांनी आग्रह आपल्याला केलाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि आग्रह हा काही पोकळ आग्रह नाहीये, तर त्यातनं लाभ होणार आहे तो म्हणजे पुण्याची गणना कोण करी. आमाप पुण्याची प्राप्ती या नामसाधनेच्या द्वारा या युगामध्ये जीवाला होत असते. म्हणून महाभारतामध्ये काही साधनाची तुलना नामसाधनेशी केलेली आहे. गोकोटी दानम ग्रहणेषु कासे गोविंद नाम्ना न कदापि तुल्यम. प्रयाग गंगा युतकल्पवासा गोविंद नाम्ना न कदापि तुल्यम. यज्ञयुत मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम्ना न कदापि तुल्यम. महाभारतामध्ये तुलना केली. आदरणीय गोविंदगिरी महाराज त्यांचा महाभारतावर मी कथा ऐकली होती. तुमच्या जाडदेवकर काका आहेत त्यांच्या गावी. त्यावेळेस त्यांना किशोरजी व्यास असं म्हणत त्यावेळेस त्यांनी संन्यास घेतला नव्हता. आता आपल्या जन्मभूमी आयोजनाचे कोषाध्यक्ष आहेत. महाराजांना त्यांचं सानिध्य लाभलं म्हणजे महाराज किती भाग्यवान आहेत त्याची कल्पना केलेली खरी. खूप आणि मोठ्या माणसाची खूप नाही अगदी परमार्थाची वाटचाल आणि त्याचा प्रारंभ. जसं राजा परीक्षितीला गर्भातच भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तसं यांना बालपणात गोविंदगिरी महाराज भेटले म्हणजे महाराज किती. आपल्या जन्म जाते तर आपल्याला दर्शन भगवंताचं होत नाही आणि त्या राजाला गर्भातच भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटले महाराज. आपल्याला श्रीगुरूच्या शोधार्थ जन्म जातात. आणि महाराजांना विश्वनाथगिरी महाराजांना असा हा खरा लाभ झाला पूर्व पुण्याने म्हणा भाग्याने म्हणा. आणि निश्चितच आता ही झालेली सुरुवात आणि वर्षाकाळी सरिता नाही का अशी होता 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 आता ही समुद्राकडे आणि वाटचाल आता ही सुरुवात झालेली आहे, प्रारंभिक झालेला आहे. विकास असेल, ज्ञान असेल, भजन असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, याची आता ही झालेला प्रारंभ हा खऱ्या अर्थाने आपल्या भाग्याने आपल्या सर्वांना याचा लाभ निश्चितपणाने होणार. विठाला
साधनाशी तोलून झोपून थोडी मोजून पाहिली महाभारतामध्ये. म्हटलं गोकोटी दानम ग्रहणेषु काशी. ग्रहण काळ झाला की पुण्यकाळ असतो. त्या पुण्यकाळात काशी क्षेत्रामध्ये जाऊन गावरान गायी कोट्यावधी जरी गायी दान दिल्या तर भगवंताच्या नामस्मरणाची बरोबरी एकदा नाव घेतली तेवढी बरोबरी होणार नाही. कुठं पुण्य काळामध्ये काशीला गावरान गायी दान दिल्या तरी सुद्धा गोविंद नामनानी कदापि तुल्यम बरोबरी होणार नाही. दुसरं यज्ञयुत मेरू सुवर्ण दान. यज्ञ केल्याच्या नंतर मेरू पर्वत एवढे सोनं दान द्यायचे. किती? आता तोळा काय चाललाय लक्ष देईन तुमच्या. मेरू पर्वत कसा मोजायचा तो आता तोळ्यावर मोजून जमल का ग्रामवर मोजून जमल का ते आता ते तर टनावरही मोजायचं अवघड आहे. आणि मग एवढा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर मेरू पर्वताप्रमाणे जरी सोनं दान दिलं तरी सुद्धा हरिनामाची बरोबरी त्या पुण्याने होत. नाम घेता वाटचा भगवंताकडे जात असताना एक पाऊल भगवंताकडे टाकला. एकदा भगवंताचं नामस्मरण केलं तर एका पावलाला एक यज्ञ. एवढी भागवतामध्ये कळवतो हरिकीर्तनात. या युगामध्ये ते असेल बाकीचं कृतायाम ध्यायचं विष्णू ते सगळं असेल पण एका पावलाला एक यज्ञ भगवंताचं नामस्मरण करता करता केलेली ही वाटचाल आहे महाराज. नाथ महाराज थोडस याही पुढे जाऊन सांगतात. आणि कोणत्याही महाराजांनी पहिल्या दिवसाच्या तारखेला आपल्या कार्यक्रमात तरी काही बदल व्हायचं कारण असं एक नियोजनाचा एक काय असतो भाग असतो. असं मला काही थोडं राहिलं जरी सांगायचं तर मला थोडी सवलत आहे बरं का. मला सबसिडी पहिल्या दिवसामध्ये जरी पत्रावळी टाकून जरी झाली माझ्याकडून आणि मीठ वाढून आपलं नुसतं पंगत व्यवस्थित धरा. माणसाला किंमत करता येत नाही किंमत करता येत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात आपली घरी असे. तिरंगा ध्वज आहे त्याची किंमत किती. अनेक गोष्टी असतात किंवा आपल्या देशाचा ध्वज उभारला. आपले जे 2 सण असतात राष्ट्रीय सण म्हणतात त्याला 26 जानेवारी आणि 15. हे बाकीच्या कोणत्या राज्यात कोणते सण साजरे होतात प्रभावी होतात साधारण पण भारतामध्ये प्रत्येक घरी साजरा होणारा सण म्हणजे राष्ट्रीय सण म्हणजे हे 2 सण. त्या दिवशी
हा तिरंगा ध्वज जर उभारला आणि जर त्याची किंमत करण्याचा प्रयत्न केला, पाहुणे येतात त्यावेळेला ते पाहुणे म्हटले वा तुमच्या देशाचा हा ध्वज काढा आणि त्या जागेवर आमचा 2 मिनिटं लावू द्या, जमल का सर? पाहुणे ते हा पाहुणे पण ते दक्षिण आफ्रिकेतले म्हटले आमच्याकडे सोन्याच्या खाण्यात हो, तुमचे विमान पाठवा, ते लढाऊ विमान असले तरी चालतील, लोकल आपले माणसं प्रवास करण्याचे कोणते पाठवा, आणि तुम्हाला 2 महिने परवानगी, फक्त शुद्ध सोनं वाहून आणायचं विमानाने 2 महिने. त्याच्या बदलीत भारताने काय द्यायचं? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त 2 मिनिट, फक्त किती वेळ? 2 मिनिटं आपला ध्वज काढायचा आणि त्याच्या जागेवर त्यांच्या देशाचा लाव. जमल का सर? काही किंमत काय झाली ध्वजाची? त्या उद्या फोन करून सांगा पेटी मास्तर तुम्हाला वेळ देतो, मी फोन नंबर देऊन जातो. काय एकाएकी कीर्तनात उत्तर देणं खूप अवघड आहे महाराज. एकाएकी याला योगापद शब्द आलेला आहे शास्त्रात, नाही का? त्याच्यामुळं तुम्ही बघा, नंतर तुम्ही मला सांगा. ज्ञानोबरायांनी खूप आणि गोड केले ना. ध्वजेचे चिरगुट पाहे पा, ध्वजेचे चिरगुट रायाचा तन करिता कष्ट, हे रायाचा तन करिता कष्ट, कैसा मी परी तुझा परी तुझा म्हणतात त्या काळामध्ये सगळ्यात हलक्या कपड्याला चिरकुट म्हणत होते. लक्षात घ्या, भाषा महिला मंडळींनी काही भाषेचं अजून जतन केलं की बोळा नेसवलं का आमच्याकडे, म्हणजे लग्न झालं एवढं मोठं बोळा नेसवला का? बोळा कळत एकदम हलक्यातल्या हलकी साडी ती कोणीच वापरायची नाही. हिने तिला द्यायची, तिने तिला द्यायची, तशी देता घेताच फाटून जाते. याला म्हणतात तसं फडकं बांधलं का, फडकं गळ्यात घातलं का, चिरगुट नेसवलं का, जुनी भाषा आहे मला. अरे ते कापड किती हलका असू द्या, पण एकदा ध्वजाला लावलं आणि एकदा त्याच्या कलरचा क्रम ठरला आणि एकदा ध्वज उभारला की पुन्हा किमतीचं बोलायचं. ध्वजाचे चिरगुट, राजा मेला प्रजा मेली आणि त्याच्या रक्षणासाठी देश संपला तरी चालेल, पण त्या ध्वजाची आणि जन्मभूमीची किंमत होत नाही. हे ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं. त्याची किंमतच काढायची नाही. जननी जन्मभूमीच्या स्वर्गात आपली घरी असते. त्या ध्वजाची किंमत नाही, जन्मभूमीची किंमत नाही. आणि ज्या आईने आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला संस्कार पण दिले, त्या आईच्या प्रेमाची किंमत करायचा प्रयत्न करायचा नाही. त्याची किंमत होत नाही तर काय किंमत करणार? परदेशामध्ये गेलेले पुढे खूप शिक्षण घेतलं. थोडक्यात सांगतो, एवढं उदाहरणाने आवरून घेतो. तुम्ही आवरायची काही काळजी करू नका, कारण आम्हाला संस्थेमध्ये 2 तास कीर्तन, 1 तास कीर्तन, 40 मिनिटाचं कीर्तन, हे सगळं तेव्हाच आम्ही 92 सालापासूनच 84 ते 96 म्हणजे 12 वर्षाचा कालावधी माझा त्यामध्ये गेला. आणि हे सगळे तुमच्या सगळ्या जागा मी बऱ्याच दिवस सांभाळल्या. ही पकवाजाची, ही ती माईकची, ती सगळी जागा मी सांभाळ, म्हणजे अवचितच कीर्तनाला उभं राहिलं, या असं काही प्रकार नाही तुम्हाला. तसं तुम्ही नेवासा तालुक्यामध्ये तज्ञांचा महामेरू आहे, सांगायचं कारण नाही. फार गावं लागतं असं नाही बरं का. गायक मंडळी सर्व थोडस गायला लगेच लक्षात येतं तुम्ही किती साधना केली, कसा सूर लागतो. फार धडपड केली म्हणजे लगेच पकवायचं खूप मोठा असतो असं काही नाही. मी सांगतो थाप टाकल्यानंतर पकवायची किती प्रॅक्टिस, तुम्ही कोणी पकवा द्या तेवढं मी सांगतो. परमेश्वर महाराज आपली चौथाची थाप अशी जर व्यवस्थित पडली तर किती तयारी करावं लागेल त्याला? तुम्ही थोड्या विचारायला चौथाची थाप ती सफाईदारपणे पडतच नाही महाराज, त्याला खूप वर्ष वक्ता सुद्धा तुम्हाला शोधायचा असला म्हणजे खूपच त्याच्यासाठी खूपच ऐकावं असं नाहीये, थोडासा सिद्धांत असं थोडस तरी असं.
तरी सुद्धा त्यातनं काय होतं, एका शेतीकडे भात या नियमाने काय कार्य करू नका. विठाला विठाला आईचं सांगत होतो मी, लेकरू परदेशामध्ये शिकून आलं, घरी काही मित्र मंडळी घेऊन आलं, ते खाण्यावरून बोलण्यावरून कपडे धुण्यावरून आईचा त्याचा थोडा मतभेद होऊ लागला. पिकातल्या सवयीतल्या सवयी ते मित्राच्या समोरच आईला काहीतरी वाकडे तिकडे बोलू लागले. आई काही बोलली नाही. मित्रमंडळी नसताना फिरायला गेले आणि एकांतामध्ये त्या लेकराला आईने समज दिली की बाळा, तू मित्रमंडळी समोर मला काहीतरी बोलतो योग्य नाही तुझं. मी तुला किती सांभाळला, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, मी तुला दूध पाजलं माझं, तुझं हे बोलणं योग्य नाही. पण मुलगा समज देण्याच्या आउट ऑफ कव्हरेज त्याच्या थोडा पलीकडे गेला होता. त्याने जर आई अजिबात मला हे तुझं ऐकायचं नाही, एवढं वर्ष गेले तुला मी हेच ऐकतोय, पोटामध्ये वागवलं, मी संस्कार दिले, मी खूप सांभाळलं, मला ऐकायचं नाही. आई म्हटली मग ऐकायचं नाही तर काय करणार. तर मुलगा म्हणाला, बघ आई तू म्हणजे दूध पाजलं, मुलगा किती महिने किती वर्ष दूध पितो आईचं, आणि किती दूध झाला असेल बरं. दुधाला भाव काय झाला तो म्हटला सध्या आधा दुधावर आधा पाणी, ज्यादा डाळे तो म्हणे, असं नाही म्हणायचं मला. मग ते दुधाचे किती पैसे, आणि म्हटलं मग ते मुद्दल घेऊ नको, त्याचं कोणत्या बँकेचं का कोणत्या पतसंस्थेचं का कोणतं चित्रवार का काय व्याज, त्याचं सगळं पैसे घे, दूध पाजलं असं म्हणायचं नाही. जमल का असं नाही. कसं आहे, मुलगा परदेशातून मित्रमंडळी बरोबर एकटा आला, हाच आई वडिलांवर मोठा उपकार झाला. बरं लक्षात येते मी काय म्हणतो. मी काय म्हणतो, अजून एकदा वाक्य वापरावं लागेल. तुमचं चित्र जरा वाऱ्या कर हवेल कर. परदेशातून एकटा आला, असं आईच्या प्रेमाची किंमत होत नाही, हरिनामाची किंमत होत नाही, जन्मभूमीची ध्वजाची किंमत होत नाही. म्हणून त्यानं बऱ्याने आपल्याला फलश्रुती सांगितली, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याचं उदाहरण पूर्ण करी ज्ञानेश्वर परमपूजनीय आदरणीय श्री अशोक महाराज कोंगे ज्ञानेश आश्रम पाथर्डी महाराजांनी पहिल्या दिवसाची असणारी कीर्तन सेवा माऊलींच्या अभंगाच्या रूपाने आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेली. अभंगाची सुरुवात करीत असताना फार मोठ्या एका सत्पुरुषांचं नाव त्यांच्या मुखातून आलं. ते म्हणजे आमचे परमश्रद्धेय आणि सर्वांचं उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान, ज्यांच्याकडं आज माऊलीचं मंदिरामध्ये दर्शन घेत असताना झालं जर नाही तर ज्यांना पाहिल्यानंतर माऊलींचं दर्शन व्हावं असे असणारे सर्वांचं श्रद्धास्थान मारुती बाबू कुरेकरांचं नाव त्यांनी घेतलं. काय असतं, कीर्तनातले जे काही मार्मिक शब्द असतात ते फक्त असणाऱ्या ठराविक लोकांना कळतात की कीर्तनाची उंची लेवल कोणत्या लेवलमध्ये चालू, आणि बाबांची असणारी ही कीर्तनाची सेवा अनेक वर्षापासून आहे. पण आजही या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा त्यांनी या ठिकाणी रुजू केलेली आहे. आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि परमपूजनीय स्वामी विश्वनाथगिरी महाराजांच्या या आश्रमामध्ये त्यांची पहिल्या दिवशी सेवा झालेली आहे. त्यांचं असणाऱ्या या ठिकाणी संतपूजन होत आहे. मी महाराजांना विनंती करतो आपण महाराजांचं संतपूजन करावं. आज सकाळी पारायण वाचकांसाठी जो नाश्ता झालेला आहे, ज्यांचं नाव घेतील त्यांनी माईकवर या ठिकाणी स्टेजवर येऊन आपलं श्रीफळ स्वीकार करावा. श्री भाऊसाहेब राजाराम पटाळे, श्री अशोक भीमा घोगळे
आणि श्री भास्कर हंशीराम पठारे. चला. श्री वसंत अर्जुन टेकाळे, श्री संजय रामराव टेकाळे, श्री भाऊसाहेब रामराव टेकाळे, ज्ञानदेव अर्जुन टेकाळे, श्री अभिजित कांतीलाल ढेपे या भाविकांचा संध्याकाळचा अन्नदान सेवा झालेली. ज्यांची नाव घेतली आपण स्टेजवर येऊन शाल श्रीफळ घेऊन ये जा ही सर्वांना विनंती आहे. उद्या पहाटे 4 ते 7 आकडा